मीडियावर बालरंगभूमीचे फॉलोअर्स वाढणार आहे अशी अपेक्षा आपण बाळगली. यानंतर लगेच आपल्यासाठी रेशीम लढी हा द्विपात्री नाट्यप्रयोग आपण सादर करतोय. सादर करते आहेत अरुण पटवर्धन आणि सहकारी. थोड्याच वेळात रेशीम लढी हा द्विपात्री प्रयोग आपल्यासमोर सादर करण्यात येईल. प्रत्यक्षात तुम्ही जाहिरात द्यायला जातात तेव्हा तुम्हाला माहिती नसते, म्हणून तुमच्याकडनं संबंधित पेपर जास्त पैसे घेतो. जाहिरातीमध्ये मनोरंजनाचा एक वेगळा रेट असतो आणि तो प्रत्येक पेपरचा असतो. तो साधारणतः असं गृहीत धरूया की 300 रुपये स्क्वेअर सेंटीमीटर ज्या पेपरचा रेट आहे कमर्शियल, त्यांच्याकडे तो रेट मनोरंजनाचा 60 रुपये स्क्वेअर सेंटीमीटर असतो. म्हणजे जाहिरात तुम्ही जेव्हा करायला जातात, उदाहरणार्थ घेतलं आपण 8x5 ची जाहिरात करतोय, तर 8x5 8×5 40 स्क्वेअर सेंटीमीटर होतात. 300 × 40 12,000 रुपये तुम्हाला पेड करावे लागतात. ती की पुण्याहून पेपर निघायचा तो ऑल महाराष्ट्र सर्क्युलेट व्हायचा, किंवा अकोल्याहून पेपर निघायचा तो ऑल महाराष्ट्र सर्क्युलेट व्हायचा. आता तसं राहिलेलं नाही, आवृत्ती बदलली आहे. प्रत्येक शहरात तुम्हाला तोच पेपरचा ब्रँड एक असतो, पण पेपर वेगळा मिळतो. म्हणजे अगदी मी जळगावहून धुळे अंतर 90 किलोमीटर आहे, पण मी जळगावला पाहिलेला पेपर मला धुळ्याला वेगळा मिळतो. तर हे झाल्यामुळे काय झालंय की आवृत्तीचे दर जिल्ह्यावार बदलतात. जो जळगावला रेट आहे तो दुसरीकडे मिळणार नाही. आता तुम्ही कोणत्या गावच्या आहेत? मुंबईच्या आहात. आता मुंबईला दिव्य मराठी नाहीये, पण दिव्य मराठीचा जळगावला मनोरंजनाचा रेट 25 रुपये स्क्वेअर सेंटीमीटर आहे. तोच धुळ्याला 16 रुपये स्क्वेअर सेंटीमीटर आहे. कारण का की त्या पेपरचं सर्क्युलेशन जे आहे, तो पेपर किती खपतो याच्यावर ते रेट ठरतात. होतं कसं सर, इथे जे जाहिरातवाले असतात ना, दादर मधला माणूस वेगळा रेट सांगतो, ईस्ट मधला, वेस्टला गेलं तर वेगळा रेट सांगतो. कारण ते जे तुम्ही ऍड एजन्सीला कॉन्टॅक्ट करताय. एजंटला नाही कॉन्टॅक्ट करायचा, न्यूजपेपरला कॉन्टॅक्ट करायचा. नाही तर मग प्रॉपर ऍड एजन्सीला कॉन्टॅक्ट करा. ते रेट मी स्वतः ऍड एजन्सी चालवतो. मी तुम्हाला कधीच सांगणार नाही की तुम्हाला रेट किती लागतोय. त्यातून मला 15% कमिशन मिळणार आहे तुमच्या टोटल अमाऊंटवर. ऑथेंटिसिटी कशी कळेल की हा सांगतोय ते बरोबर आहे? कसं लाईव्ह करतात याच्यावर डिपेंड आहे. मोबाईलवरून करतायत, नुसतं मोबाईलवरून करतात याचं नाही, तर मोबाईलचं कॅमेरा काय क्वालिटीचा आहे तो एक महत्वाचा आहे. दुसरं तुम्ही शूट करताना तो HD क्वालिटी करताय, 4K करताय, त्याच्यावर पण डिपेंड आहे. जेवढी तुम्ही क्वालिटी वाढवत नेणार तेवढा तुमचा डाटा जास्त खर्च होणार, मग तुम्हाला वायफाय लावावं लागणार तिथं. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, तुम्ही लाईव्ह करण्यापेक्षा, कारण 1.5 तास तुम्ही फेसबुकवर लाईव्ह केलं, की लाईव्ह किती जण पाहणार? तुमच्या पेजचा रीच खूप झाल्यानंतर तुम्ही ते ओके मान्य आहे, पण एवढं लाईव्ह करू पण नका. त्यापेक्षा छोटे छोटे व्हिडिओ करा. 3-3 मिनिटाचे करा ना व्हिडिओ. 5 मिनिटाचा आपला जल्लोष लोककलेला डान्स असतो, 5 ते 8 मिनिटाचा. तुम्ही 3 मिनिटाचा व्हिडिओ करा ना, तेवढ्यामध्ये सफिशियंट कळून जातं. आणि शक्यतो काय करा माहिती का, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या शाखेला, शाखा काय करते माहिती का, आता दिव्यांग महोत्सव झाला किंवा जल्लोष लोककलेचा झाला, संध्याकाळी येतात मस्तपैकी, सर व्हिडिओ टाकतोय बरं का, एक 25-30 व्हिडिओ टाकून देतात. तर 25-30 व्हिडिओ टाकल्यानंतर मी पण शेवटी मलाही लिमिटेशन आहे, मी 5-5 व्हिडिओ करून ग्रुपने टाकून देतो. पण तुम्ही जर असं केलं, सरस्वती विद्या मंदिराने सादर केलेले डान्स असं जर स्पेसिफिक कॅप्शन देऊन मला व्हिडिओ पाठवले, तर त्या कॅप्शनने मी व्हिडिओ टाकू शकेल, जेणेकरून त्या शाळेला सुद्धा वाटेल की यांच्या पेजवर माझ्या शाळेचं नाव आलं म्हणून ते व्हिडिओ लाईक करतील. नाहीतर त्या गर्दीमध्ये ते शोधण्याच्या भानगडीतही पडत नाही की आपला डान्स टाकलाय की नाही. फार कमी ठिकाणून असे फोन येतात की सर आमच्या शाळेचा व्हिडिओ का नाही टाकला. आता या केसमध्ये असं झालेलं असतं की ते शाखेनेच मला पाठवलेलं असतं. मी शक्यतो शाखेकडनं आलेलं मटेरियल पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न करतो. खूपच प्रॉब्लेमॅटिक असेल तर वापरत नाही. नंदुरबार आहे, या शाखांनी टाकलेल्या व्हिडिओचे लाईक पहा. आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता या घडीला 2 वर्षानंतरच्या वाटचालीमध्ये आपले सोशल मीडिया अकाउंट्स इंस्टाग्राम आणि फेसबुक व्हेरीफाईड झालेले आहेत, ब्ल्यू टिक आलेलं आहे त्यांना. हे अजून आपण पूर्ण काम करत नसताना साध्य झालेलं आहे. पण आपण सगळ्यांनी मिळून जर पूर्ण काम केलं असतं
तर याच्याहून अजून आपण मोठा अचीव करू शकलो असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सध्या पोहोचण्याचा मार्ग सोशल मीडिया आहे, पार्ट आहे त्याच्यामध्ये, जो आपण वापरतच नाही. तुम्ही इंस्टाग्रामवर आत्ताच्या घडीला कमीत कमी 5 हॅशटॅग देऊ शकतात आणि ऍडने तुम्ही टॅग करू शकतात. आत्ताच्या घडीला आपल्याकडे असं आहे की फेसबुक अकाउंट कोणाचं नाही त्याने हात वर करा. फेसबुक अकाउंट नाही, इन्स्टा ओके, सोशल मीडियाच नाही, ओके, ट्विटर आहे. म्हणजे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात तुम्ही, फक्त फेसबुक आणि इन्स्टा वापरत नाही. पण सगळ्यांकडे फेसबुक असताना आता फक्त मला एक सांगा, बाल रंगभूमीचं फेसबुक आणि इन्स्टा कोणी कोणी लाईक केलंय? म्हणजे अजूनही आपण 60%च आहोत, 100% लोकांनी लाईक केलेलं नाही. आपण ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचं मध्यवर्तीचं पेजच आपण लाईक केलेलं नाही अजून. कृपा करा ते पेज लाईक करा आणि आपल्या प्रत्येक शाखेचं पेज बनवा. अजूनही इतक्या शाखा आहेत 28 मधल्या, नावं घ्यायची म्हटली तर त्यांचे अजून फेसबुकचं पेज सुद्धा नाहीये. सर्वस्वी मध्यवर्तीवर अवलंबून राहू नका. तुम्ही मध्यवर्तीला फोटो पाठवले म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही. तर प्रत्येक शाखेने त्यांचं फेसबुक पेज बनवा. तुम्हाला अडचणी असल्या जरूर फोन करा, मी मदत करेल. फेसबुक बनवा, इंस्टाग्राम बनवा. बाकी प्लॅटफॉर्मला अजून तुम्ही जाऊ नका, पण फेसबुक आणि इन्स्टा गरजेचं याच्यासाठी आहे की यंगस्टर्स जेवढे आहेत ते सगळे इन्स्टा फॉलो करतात आणि मध्यमवयीन आणि एजेड ग्रुप हा फेसबुकला असतो. काही आता मुलं सुद्धा इन्स्टाला दिसतील. एक प्रकारे आता बाल टूर नावाने मी जेव्हा करायला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की 45 वर्षापूर्वी पण मी बालनाट्यच केलं होतं की काय. कारण ज्या पद्धतीने त्यातला निखळपणा आहे तो निखळपणा आजही आहे जो बालनाट्यात आवश्यक आहे. मुंबईमध्ये विजय पाटकरची जी भूमिका होती मूक अभिनयाची, किंवा मुलांना त्या गोष्टी खूप आवडतात, त्यामुळे ते नाटक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लहान मुलांसकट पालकांनी पाहिलं. जाऊबाई जोरात मध्ये अनेक स्त्रिया आणि भले त्यातल्या राजकारणाचा भाग त्यांना नसेल पण त्यामध्ये मकरंद, मंगेश किंवा जी अख्खी 26-27 लोकांची जी टीम होती त्यांचा सगळा जो आविष्कार होता, त्याचे रंग, त्याचे कपडे, त्यांचं नाच, नृत्य, हे सगळं बालकांना सुद्धा आकर्षित करणार होतं. आजचं आणि उद्याचं इथे सत्र आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. खरं तर बालनाट्य ज्याला म्हणतात किंवा जी प्रचलित बालनाट्य आतापर्यंत होऊन गेली, ज्याने केली, त्या कॅटेगरीतलं एकही बालनाट्य मी केलेलं नाहीये. परंतु माझ्या नाटकाला ते टूर असेल, श्यामची मम्मी असेल, जाऊबाई जोरात असेल, मुंबई असेल, ही सगळी नाटकं आबाल वृद्धांनी पाहिली. लहानातलं लहान मूल सुद्धा, म्हणजे अगदी